शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन। माननीय उच्च न्यायालयाच्या बालन्याय समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या पुढाकाराने दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन माननीय श्री श्रीचंददौ जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या हस्ते झाले। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, माननीय श्रीमती मनीषा खत्री नाशिक महानगरपालिका आयुक्त, माननीय श्री ओमकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व UDID कार्ड वाटप करण्यात आले। दिव्यांग बालकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री सुहास भोसले व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती हर्षदा बडगुजर यांच्या पुढाकाराने अटल दिव्यांग स्वाभिमान भवन मुंबई नाका येथे करण्यात आले। मी सुहास प्रभाकर भोसले, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक। आज बाल न्याय समिती माननीय उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतर सर्व शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने हे दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिर आज आपण इथं अटल स्वाभिमान भवन नाशिक येथे आपण आयोजित केलं होतं। यामध्ये बाल न्याय समितीच्या मान्य उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीकडून जे निर्देश आले होते त्यानुसार दिव्यांग बालकांची पडताळणी आणि त्यानंतर त्यांना विविध शासकीय योजनांचे जे काही प्रत्यक्ष लाभ या ठिकाणी देण्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिरासाठी आपल्या जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या आयोजनासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती बडगुजर यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांचेही आभार मानतो। संयुक्त विद्यमाने आज आपण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे। या शिबिराचा मुख्य उद्देश 18 वर्षापर्यंत बालकांची दिव्यांग बालकाची पडताळणी करणे, विशेषतः त्याबाबतची वैद्यकीय तपासणी करणे, त्यासोबत त्या बालकांची दिव्यांग म्हणून पूर्वीच यांची तपासणी झालेली आहे, निश्चित झालेली आहे अशांना त्यांच्याकरिता शासनाच्या विविध विभागाकडून कार्यान्वित योजनांचा लाभ देणे, पात्र बालकांची संबंधित विभागाकडून त्या योजनाची नोंदणी करून घेणे यासाठी हा शिबिर आयोजित केलेले आहे। या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बालकांचे सक्षमीकरण साध्य व्हावे, जेणेकरून असे बालक त्यांच्यातील कमकुवत बाजूवर मात करून स्वतंत्र व सन्माननीय जीवन जगू शकतील। शासनास्तरावर यासाठी बऱ्याच योजना राबवल्या जातात, जसे की शिक्षणासाठी त्यांच्या भोजनाची आणि निवासाची सोय केली जाते। काही विभागाकडून आर्थिक सहाय्य जसे की शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज दिले जाते। सामाजिक व कायदेशीर हक्काची अंमलबजावणी ही दिव्यांग व्यक्ती समान संधी, पूर्ण अधिकार आणि हक्क हा अधिनियम 2016 नुसार केली जाते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून दिव्यांगांना मोफत विधी सेवा पुरवली जाते। त्यामध्ये दिव्यांगांना कोणत्याही न्यायालयात किंवा प्राधिकरणामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी विधिज्ञ नेमणे, त्या प्रकारचा लागणारा सर्व खर्च हा शासन करत असतो। याशिवाय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मनोरुग्ण आणि मानसिक अपंग व्यक्तीकरिता योजना 2015 मध्ये लागू केलेली आहे। न्यूज टुडे नाशिक।